नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त अशी रसरशीत पालेभाजीची रेसिपी बनवणार आहोत आणि ती खूपच टेस्टी असणार आहे. अपेक्षा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर रेसिपी पाहण्याआधी जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच रेसिपी पाहिल्यानंतर जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि निथळवून घेतलेला आहे. आता हा पालक आपल्याला थोडासा म्हणजे याचा एक वेगळ्या प्रकारचा वास असतो पालकला, तो जाण्यासाठी आपण थोडंसं उकळत्या पाण्यामध्ये घालून 1 ते 2 मिनिटच आपण हे पाण्यामध्ये घालून थोडीशी उकळवून घेणार आहे. कारण या पालकला थोडासा उग्र वास असतो ना, तो निघून जातो. त्यासाठी आपण म्हणजे पाणी थोडंसं उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर हा पालक घालून घ्यायचा आहे. आता थोडंसं एक उकळी काढून घेऊया या पालक सोबतच. ही भाजी अशी तयार होते की जे पालक अजिबात खात नाहीत त्यांना खूपच आवडेल अशी रेसिपी आहे आणि साधी सिंपल अशी रेसिपी आहे. अगदी घरच्या घरी आपण म्हणजे हॉटेलसारखी रेसिपी बनते. तुम्हाला नक्कीच आवडेल. पहा, पालक आता उकळून तयार आहे. आता आपण हे एका थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे. म्हणजे थंड पाण्यामध्ये एवढ्यासाठी काढायचे कारण याच्यामधील जो हिरवा कलर आहे तो कायमस्वरूपी तसाच राहील. त्यामुळे आपण एक उकळी काढल्यानंतर हा पालक थंड पाण्यामध्ये काढून घेऊया. पालक तयार आहे. आता मी इथे या पाण्यामध्ये थोडेसे बर्फ घालून ठेवलेला होता. त्याच्यामध्येच हा उकडलेला पालक एक घालून 5 मिनिट फक्त ठेवून देऊया. म्हणजे याची कुकिंगची प्रोसेससुद्धा थांबेल आणि याचा जो कलर आहे तो आहे तसा हिरवासुद्धा राहील. आता 5 मिनिट झालेले आहेत आपले. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये हा जो पालक आहे तो निथळवून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडंसं आपण बारीक असं पेस्ट आपण या पालकची करून घेऊयात. पहा, आपली पेस्ट रेडी आहे. आता आपण फोडणी द्यायची. त्यासाठी कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. या तेलामध्ये गरम झाल्यानंतर 1 टीस्पून आपण जिरे घालून घेतलेले आहेत. जिरे चांगले तडतडल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपल्याला आता अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याचमध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 टीस्पून अद्रक आणि लसूण पेस्ट हे सर्व घालून आता आपण हे व्यवस्थित चांगला कांदा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे. मी फक्त मिरची 2 ते 3च वापरलेत कारण आपल्याला इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करायचा आहे. त्यामुळे मी थोडा मिरचीचा वापर कमीच केलेला आहे. कांदा मध्यम आचेवर आता आपण चांगला भाजून घेऊयात. थोडासा कलर चेंज होत आल्यानंतर आपण याच्यामध्ये जे पावडर मसाले घालणार आहोत ते घालून घ्यायचे आहेत. आता कांदा थोडासा कलर चेंज झाल्यामुळे यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धने जिरे पूड आणि 2 टीस्पून आपण लाल तिखट घातलेलं आहे. हे सर्व या कांद्यासोबतच भाजून घेऊयात आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पालकमध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मीठ काळजीपूर्वकच वापरायचे आणि मीठ घातल्यानंतर हा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा. अगदी म्हणजे पूर्णपणे शिजला पाहिजे अशा पद्धतीने हा टोमॅटो आपण
शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मधून मधून हलवायचं आहे. झाकण ठेवून शिजवून घेऊया. साईडने याला तेलसुद्धा सुटायला लागेल. त्याचबरोबर याच्यामध्ये मी टोमॅटो भाजत असताना 2 टेबलस्पून मलाईचा वापर केलेला आहे. ही घरगुती मलाई आहे दुधावरची. ती मी थोडीशी फेटून घेतली आहे आणि ती वापरलेली आहे. जर तुम्हाला इथे अमूल क्रीमचा वापर करायचा असेल तो सुद्धा तुम्ही करू शकता. आता आपण हा मसाला चांगला तेलदार सुटूपर्यंत म्हणजे तेल सुटूपर्यंत चांगला अधूनमधून हलवत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. पाहालच तुम्ही याचा कलरसुद्धा पहा आणि कडेने तेल सुटत आला समजून जायचं की आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, हे उकडलेले मक्याचे दाणे आहेत ते मी अर्धी वाटी वापरलेले आहेत. मक्याचे दाणे मी थोडेसे पाण्यामध्ये हळद टाकून उकडवून घेतलेले आहेत. आता ते टाकून आपण असंच झाकण ठेवून थोडा वेळ अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने मसाला भाजला त्या पद्धतीनेच हे मक्याचे दाणे देखील आपण व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून थोडा वेळ शिजवून घेऊया. मक्याचे दाणे देखील छान आपले शिजलेले ऑलरेडी आपण उकडून घेतलेले आहेत, पण तेलामध्ये छान व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपण इथे झाकण ठेवून शिजवून घेत आहोत. अधूनमधून हे सुद्धा हलवून घ्यायचे आहेत. आता कलर पहा भाजीचा मस्त असा कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये जी आपण पालकची प्युरी बनवून घेतली होती ती प्युरी याच्यामध्ये घालून घेऊयात. भाजी थोडीशी रसरशीत हवं असेल तर मी आता काय करणार आहे, जे मिक्सरचं भांडं होतं ते धुवून थोडंसं पाणी होतं घातलेलं तेच पाणी याच्यामध्ये वापरणार आहे. आता भाजीला आपण थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया. थोडंसं झाकण काढून अधूनमधून थोडी हलवून घ्यायचे म्हणजे खाली लागण्याचे चान्सेस असू शकतात, म्हणून आपण थोडं अधूनमधून हलवून घेऊया आणि अजून 5 मिनिट आपण असं झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊया. 5 ते 10 मिनिटच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी आपण शिजवून सर्व साहित्य घातलेलं आहे. आता भाजी आपली रेडी झालेली आहे. याच्यावर आता ही भाजी आपण साईडला ठेवलेली आहे. याच्यामध्ये तडका घालण्यासाठी मी इथे छोट्या बाउलमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. या तेलामध्ये 2 लाल मिरच्या घातलेत. त्याचबरोबर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि तसेच एक 1/4 टीस्पून हिंग घालून ही फोडणी छान अगदी सुवास येईपर्यंत लसूण भाजलेला आहे. ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यावरतीच आपण हा तडका घालून घेत आहोत. मस्त ही अशी आपली कॉर्न लसुणी पालक रेडी झालेली आहे. याच्यावरती आपण थोडंसं जे क्रीम होतं तेच घालून घेऊया. मस्त अशी हॉटेलसारखी कॉर्न लसुणी पालक आपली रेडी झालेली आहे. चव तर उत्तमच आहे या भाजीची. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तसेच रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक तर बनतोच. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.